संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, तर नव्या सुरुवातीचा, गोडव्याचा आणि आपुलकीचा उत्सव. आणि या संक्रांतीमध्ये लहान बाळासाठी केला जाणारा एक अत्यंत सुंदर, मंगल आणि भावनिक सोहळा म्हणजे बोरनान. बोरनान म्हणजे नेमकं काय? बोरनान काही ठिकाणी यालाच बोरभरण किंवा बोरनान असंही म्हणतात. हा सोहळा बहुतेक वेळा बाळाच्या पहिल्या संक्रांतीला केला जातो. या विधीत बाळाच्या आयुष्यात गोडवा, समृद्धी, आरोग्य आणि सुख नेहमी नांदावं यासाठीच प्रार्थना केली जाते. बोरनान कधी आणि का करतात, हा नेहमी सगळ्यांना प्रश्न पडतो. संक्रांती हा सण सूर्याच्या उत्तरायणाचा आणि नव्या ऊर्जेचा प्रतीक आहे. अशा शुभ दिवशी लहान बाळासाठी बोरनान केल्यास बाळाचं आयुष्य गोड, आनंदी आणि भरभराटीचं होतं, असं आपल्या पूर्वजांचं मानणं आहे. बोरनांची तयारी. बोरनांच्या दिवशी घरात सगळीच उत्साहाची लगबग असते. बाळासाठी नवे सुंदर कपडे तयार ठेवले जातात. झोळी आणि पाटावर रंगीत कापड अंथरले जाते. तीळ, गूळ, बोर, शेंगदाणे, साखर, लहान खेळणी, नाणे हे सगळं आधीच सजवून ठेवलं जातं. बोरनान कसं केलं जातं, हाही प्रश्न असतो. बाळाला अंघोळ घालून स्वच्छ नवे कपडे घातले जातात. मग बाळाला आईच्या मांडीवर आणि पाटावर बसवलं जातं. घरातील ज्येष्ठ महिला बाळाला ओवाळतात. ओवाळताना म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमच्या बाळाचं आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं करा. बोर झोळीत घालण्याचा अर्थ, बाळाच्या झोळीत बोर, गूळ, शेंगदाणे घालतात. बोर म्हणजे निसर्गाचं प्रतीक. तिळगुळ म्हणजे गोडवा आणि आपुलकी. नाणी म्हणजे समृद्धी आणि खेळणी म्हणजे आनंदी बालपण. या सगळ्या गोष्टी बाळाच्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडू नयेत, हीच भावना यामागे असते. कुटुंबासाठी खास क्षण. बोरनान म्हणजे फक्त एक विधी नाही, तो एक असा क्षण असतो जिथे संपूर्ण कुटुंब एका छोट्याशा जीवासाठी एकत्र येतं. आजी आजोबा डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आशीर्वाद देतात. मावश्या आत्या बाळाला कुशीत घेतात आणि घरभर हसू, आनंद आणि गोडवा पसरतो. आजच्या काळातील बोरनान, आज जरा काळ बदलला असला तरी बोरनांचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. पण फरक एवढाच आहे की आता हा सोहळा आठवणींमध्ये साठवण्यासाठी फोटो, व्हिडिओज रूपात जतन केला जातो. पण भावना मात्र आजही तशाच आहेत. बोरनांचा खरा अर्थ. बोरनान आपल्याला शिकवतं की गोड बोलणं, एकत्र राहणं आणि नात्यांची किंमत जपणं हेच खरं संक्रांतीचं गमक आहे. तर मित्रांनो, या शेवटचा संदेश असा मिळतो की जर तुमच्या घरात या संक्रांतीला लहान बाळाचे बोरनान होत असेल तर तो क्षण मनापासून अनुभवा, कारण अशा आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. धन्यवाद. तर तुम्हाला ही थोडीशी माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून काही लोकांना ज्यांना माहिती नाही त्यांनाही या गोष्टी समजतील. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि अशाच सुंदर परंपरा जपत राहा. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा.